नमस्कार. आज बनवले अगदी मस्त वाटण घटण सगळं करून वाळलेल्या बोंबीलचं रस्सा म्हणजे कालवण बनवले. तर इथे मी बोंबील घेतलेत बघू शकता. अशा पद्धतीने हे बोंबील घ्यायचे म्हणजे एकदम काळे झालेले जे बोंबील असतात की नाही, थोडेसे लाल गडद झालेले असतात ते घ्यायचे नाही, तर आता थोडेसे असे पांढरट असतात तेच घ्यायचे. तर हे बघा असे घेतलेलेत मी बोंबील. आता जेवढे तुम्हाला पाहिजेत त्या पद्धतीने घ्यायचे आणि त्याची असं सुरीने किंवा मी कात्रीनेच करते हे सगळं. त्या पोटातली अशी घाण असते ते काढायची, काळपट असते ते, शिवाय पंख असतात ते. हे बघा हे सगळं हे काढून घ्यायचं, कारण ते शिजल्यानंतर तोंडात येतं म्हणून ते काढायचं आहे. आणि एक वेगळी पद्धत मी इथे दाखवणार आहे तुम्हाला बोंबील शिजवायची. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने केलं. भाजणार नाही आहे बोंबील. भाजल्यानंतर खूप घरभर त्याचा गंध येतो, उग्र असतो तो गंध आणि मग लवकर जात नाही घरातला. त्यासाठी एक वेगळी पद्धत छानशी वापरली इथे. तर अशा पद्धतीने सगळं करून 2 तुकडे केलेत मी एकाच बोंबीलचे. असे जराशे मोठेच घेतलेले आहेत, तुम्ही लहान करू शकता किंवा असेही करू शकता. हे बघा हे सगळे असे करून घेतलेले आहेत. तर बोंबील घेताना केवढे होते बघा, सगळे घाण स्वच्छ केल्यानंतर एवढेसे झालेले आहेत. आता यामध्ये भरपूर पाणी घालून चांगलं चोळून याचं धुवून घ्यायचं, याचं पाणी सगळं काढून घ्यायचं. 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं. आता कुकरमध्ये हे बोंबील धुतलेले आहेत ते घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचं, 1 ग्लासभर पाणी घालायचं आणि याला शिजवून घ्यायचं. याने काय होतं, आणि हे कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होतं, एकतर घरभर वास पसरत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे अगदी छान मऊसूत शिजतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या वेळेला भिजत घालतो तेव्हा लवकर भिजत नाही. सकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला, दुपारच्या वेळेला पटकन तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीने करायचं. आता कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या करायच्या. तर यासाठी छानसा मसाला करायचा आपल्याला. तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 अर्धी वाटी खवलेला नारळ घातला, त्यामध्ये घालायचं आहे 10 ते 15 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घालायचं, मुठभर कोथिंबीर घालायची. आणि इथे मी कैरी घेतली. आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे कैरी घेतले. याच्यातले थोडासा कैरीचा तुकडा जास्त घालायचा नाही, अगदी बोटभर होईल एवढा घालायचा. तुम्हाला जर जास्त आंबट पाहिजे असेल तर थोडासा जास्त वापरला तरी चालेल. मी अगदी थोडंसंच घातलं आहे. आणि याला पाणी घालून छान वाटून घ्यायचं आहे, अगदी मऊसूत वाटून घ्यायचं. जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटून घ्यायचं. आणि हे बघा छान वाटून घेतलं, बघू शकता. जेवढं बारीक होईल तेवढं वाटून घेतलेलं आहे मी. हे बघा आता फोडणी करायची. तर कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल घातलं. तेल 1 मोठी पळी भरून घातलेलं आहे. यामध्ये 1-2 मोठे कांदे चिरले होते, असे बारीक चिरून घेतले, ते घालायचे. कांदा छान परतून घ्यायचा. आता यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे कांदा अगदी मऊसूत होऊसपर्यंत, छान करपूसपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अगदीच लाल करू नका, पण कांदा कच्चाही ठेवू नका. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये 1 मोठा टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो घालते. आणि टॅमॅटोही छान कांद्याबरोबर परतून घ्यायचा. आता टॅमॅटो अगदी नरम होऊसपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही थोडंसं झाकण लावलं तरी चालेल. मीठ घालायचं. मीठ यावेळेला सगळंच घालायचं, ज्या वेळेला तुम्ही रस्सा करणार तेवढं घाला. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी मध्ये चीर देऊन घातलेल्या आहेत, तिखटासाठी घातलेले आहेत. थोडंसं त्याचं चवही वेगळी लागते त्यासाठी घातलेले. आता याच्यामध्ये हे जे वाटण केले की नाही आपण ते घालायचं आहे. बघा बघू शकता हे वाटण घालायचं आणि याला परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत हे वाटण आहे त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता घालायच्यात कोरडे मसाले. तर इथं मी मालवणी मसाला घेतलेला आहे, तो घातला आहे. आता 1 चमचा भरून धनेपूड, 1 चमचा भरून जिरेपूड, अर्धा चमचा हळद घातली. तिखट थोडंसं आणखी वाढवलं आहे मी. मालवणी मसालाच घालायचा. नसेल तुमच्याकडे तर मग मिरची पावडर वापरली तरी चालेल, पण मग त्यासाठी तुम्हाला गरम मसाला थोडासा वापरावा लागेल. आता ह्या पावडरी माझ्याकडे तयार असतात म्हणून मी घातल्यात. तुमच्याकडे नसतील तर काय करायचं, वाटण करतानाच 1 चमचाभर धने, 1 चमचाभर जिरे वाटायला घालायचे
आता माझ्याकडे हे तयार असतात, सगळे पावडरी माझ्याकडे तयार असतात, त्यामुळे मी हे पटकन घालून घेते. आता याच्यामध्ये आमसूलं घातलेत, 2 कोकम आहेत ते घातलेत, करी घातलेलं आहे, पण मला थोडंसं आंबट कमी वाटलं कारण मी तोतापुरी करी घातले म्हणून आमसूलं घातलेत. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून हलवून घेतलं आणि चमचाभर पाणी होतं ते मसाल्यात घातलं. आता हे छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. भाजी अगदी मसाला छान अगदी तेलामध्ये परतून आला, म्हणजे ज्या वेळेला पाणी आपण घालतो त्यावेळेला ते पाणी सुकूसपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं. आता हे बोंबील बघू शकता, हे बघा पटकन शिजलेत की नाही, 3 शिट्ट्या गेल्या, हे बघा छान शिजतात. आता आपण भाजून जर भिजत घातले आणि नंतर केले ना तर एवढे मऊ शिजत नाहीत, थोडेसे खाताना कडक लागतात. त्यासाठी ही माझी पद्धत आहे, मी तयार केलेली ही पद्धत आहे, मी कुठेही पाहिलेली नाही, मी स्वतःच केलेलं आहे. आता त्यामध्ये 1-2 बटाटे भाजी जास्त व्हावी म्हणून घातलेलं आहे. बटाटा घालायलाच पाहिजे असं काही नाही, आवडत असेल घाला, नाही आवडत नाही वापरलं तरीही चालेल, फक्त हे जरासं जास्त वाढली जावं भाजी म्हणून घातलेलं आहे. मिक्स करून झालं की थोडंसं सावकाश आणि हलक्या हाताने मिक्स करा, कारण बोंबील आपण शिजवून घेतलेले आहेत त्यासाठी. छान मिक्स करून झालं की पाणी घालायचं. आता तुम्हाला रस्सा जेवढा पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत झाकण लावून याला 1-2 वेळेला झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. आता बटाटा आपण कच्चा घातला त्यामुळे बटाटा शिजूसपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि कुकरला म्हणाल तर बोंबीलला फक्त 3च शिट्ट्या द्यायच्या, अजिबात जास्त शिट्ट्या द्यायच्या किंवा गॅस बारीक ठेवायचा नाही, पटकन गॅस बंद करायचा. आता याला झाकण लावून आपण फक्त बटाटे शिजायची वाट बघायची आहे. कट बघा किती छान आलाय, मसाला छान शिजलेला आहे आणि अशा पद्धतीने केल्यामुळे घरभर तुम्हाला जो बोंबील भाजलेला किंवा शिजलेला वास येतो की नाही तो अजिबात येणार नाही. एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. हे बघा आणि मस्त असं हे कालवण रस्सा तयार झाला. भाताबरोबर किंवा तांदळाची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी जे असेल त्याच्याबरोबर खावा. भाताबरोबर तर अप्रतिमच लागतं, काय वादच नाही. हे बघा अशा पद्धतीने हे मस्त अशी ही बोंबील रस्सा, बोंबील कालवण म्हणा तयार झालं. आणि कुकरला लावल्यामुळे जास्त वेळही लागत नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.